म्हणजे लहानपणी आपण मित्रांसोबत क्रिकेट खेळायचो, तेव्हाचा चिडीचा डाव आठवतोय का तुम्हाला? काय व्हायचं? ज्याची बॅट असायची तो म्हणायचा टॉस वगैरे काय होणार नाही, मीच पहिली बॅटिंग करणार. आपण म्हणायचो जाऊ दे बा आता काय करता, आणि त्याची बॅट आहे तर करू द्या त्याला पहिली बॅटिंग. पण त्यानंतर काय व्हायचं? आपण जर त्याला लवकर आउट केलं तर तो चिडायचा आणि रुसायचा आणि मग त्याची बॅट घेऊन घरी निघून जायचा. अगदी सेम तशीच कंडिशन आपल्या देशाच्या राजकारणात तयार झालेली बघायला मिळते. त्याचं झालंय असं की भाजपचं सरकार आल्यापासून देशातल्या राजकारणाची पद्धतच बदलली गेलेली बघायला मिळते. त्यांचं म्हणणं आहे आमच्या विरोधात कोणीच राजकारणाचे डाव खेळायचे नाही. खेळायचं असेल तर आमच्या टीम मध्ये यायचं आणि मगच खेळायचं. आता लोकशाही असलेल्या आपल्या देशात असं तर चालणार नाही ना. त्यामुळे त्यांना अलीकडच्या काळात विरोध वाढलाय आणि त्यामुळं आपली बॅट असून हे बाकीचे आपलं कसं काय ऐकत नाही हे भाजपला काही सहन होत नाहीये आणि म्हणून ते अजून मोठमोठे डाव खेळत आहेत. म्हणूनच त्यांच्यावर आता दडपशाही करत असल्याचे आरोप सुद्धा होत आहेत. आता कोणकोणत्या कारणांनी भाजपावर असे आरोप केले जात आहेत याबद्दलची सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. म्हणजे आपला भारत हा लोकशाही असलेला देश आहे. या लोकशाहीचे 4 आधारस्तंभ आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे कायदेमंडळ, दुसरं म्हणजे कार्यकारी मंडळ म्हणजेच राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी, तिसरं म्हणजे न्यायव्यवस्था आणि चौथा खांब म्हणजे माध्यम. या सगळ्यांच्या समन्वयानं जनतेच्या हितासाठी चालवली जाणारी व्यवस्था म्हणजेच लोकशाही. पण झाले काय की काँग्रेस सरकारला कंटाळून जनतेनं भाजपा सरकारला एक हाती बहुमत दिलं आणि गेल्या 12 वर्षांपासून सत्ता हातात असलेल्या याच भाजपवर आता देशातले विरोधी पक्ष असो, काही माध्यम असो की सामान्य निष्पक्ष नागरिक असो, असे सगळेच भाजपा चिडीचा डाव खेळत असल्याचे आणि विरोधी आवाज दडपण्याचा जोरदार प्रयत्न करत असल्याचे आरोप करत आहेत. बरे आरोप म्हणजे काय फक्त हवेत केलेला गोळीबार नाही, तर गेल्या काही वर्षात असे अनेक प्रकरण घडलेत ज्यामुळं भाजपवर होत असलेले हे आरोप बऱ्यापैकी खरे असल्याचं दिसतंय. असे अनेक उदाहरण आहेत. ताजं उदाहरण द्यायचं झालं तर काल परवापासून पुण्यात काँग्रेस विरुद्ध भाजप असा सुरू असलेला राडा. राहुल गांधींचा पुण्यात कार्यक्रम होणार आहे आणि तो कार्यक्रम यशस्वी होऊ नये म्हणून सत्ताधारी भाजप वेगवेगळ्या पद्धतीने दडपशाही करत असल्याचे आरोप काँग्रेस करते. जसं की अगोदर पोलिसांना समोर करून पुण्यात जमावबंदी लावणं असो, त्यानंतर कार्यक्रमांसाठी जाचक अशा 30 अटी लावून रडत पडत परवानगी देणं असो, त्यानंतर भाजपच्या विद्यार्थी संघटनेनं काँग्रेसच्या विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणं असो, असे जोरदार राडे पुण्यात सुरू आहेत. अजून तर राहुल गांधींचा कार्यक्रम व्हायचा आहे, तो झाल्यावर काय होईल याचा काही अंदाज नाही. बरं, या अगोदरही राहुल गांधींनी जिथे जिथे जाऊन हे कार्यक्रम घेतले तिथल्या राज्य सरकारनं अशाच प्रकारे हा कार्यक्रम दडपण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशमध्ये तर कार्यक्रमाच्या ग्राउंडवरच खड्डे खांदण्यात आले, चिखल करण्यात आला. म्हणजे विरोधी पक्षांच्या कार्यक्रमांना अशी बंधनं लावायची आणि सत्ताधारी पक्षाच्या कार्यक्रमांना मात्र ढील द्यायची, हे सर्रास होताना दिसतं. बरं, राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत म्हणून एक वेळ त्यांना बाजूला ठेवू, पण काल राजस्थानमध्ये एका गावात सरकारी शाळेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आशुतोष रांका आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार मारहाण केली. हे बरोबर आहे का तुम्हीच सांगा आता? म्हणजे सरकारी शाळांची दुरवस्था झाली आहे हे एक प्रकारे सरकारचंच अपयश आहे ना. पण ते मान्य करणं किंवा त्याची कारणं देणं अशी जबाबदारी असताना जेही सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न करतायत त्यांनाच मारहाण करणं हा चिडीचा डाव नाही म्हणतात का? काही दिवसांपूर्वी दिल्लीत विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं, त्यात पण पोलीस बळाचा वापर करून विद्यार्थ्यांवर जोरदार लाठीहल्ला करण्यात आला. हा सुद्धा एक त्याचाच प्रकार म्हणावा लागेल. काही दिवसांपूर्वी कुणाल कामरा, मुनव्वर फारुकी, समय रैना अशा काही स्टँडअप कॉमेडी कलाकारांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. कारण काय, तर त्यांनी हिंदू संस्कृतीवर आक्षेपार्ह विनोद करून किंवा भाजपच्या नेत्यांवर विनोद करून जनतेच्या भावना दुखावल्या होत्या किंवा कमरेखालचे विनोद करून सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला होता. पण मग सामान्य जनतेचा आणि विरोधकांचा असा सवाल आहे की जेव्हा भाजपचे नेते अशा प्रकारचे विधान करतात, आक्षेपार्ह स्टेटमेंट्स देतात, शिवीगाळ करतात, कधी कधी भाजपच्याच व्यासपीठावर हिंदू देवदेवतांचा अपमान होतो, तेव्हा भावना दुखावल्या जात नाहीत का? किंवा समाजाचं वातावरण गढूळ होत नाही का? मग अशा वेळी स्टँडअप कॉमेडी कलाकारांवर झाली तशी तात्काळ कारवाई का होत नाही? म्हणजेच आपला तो लेकरू आणि लोकांचं ते कार्ट अशातला भेदभाव होत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. त्यानंतर अजून एक प्रकरण पाहायचं झालं तर काही दिवसांपूर्वी E20 पेट्रोल गाडीसाठी बरोबर नाही अशा आशयाचे व्हिडिओज बनवणाऱ्या काही कॉन्टेंट क्रिएटर्सवर सुद्धा FIR दाखल करण्यात आले होते. त्यांच्या व्हिडिओजवर सामान्य जनता समर्थन दाखवत होती आणि E20 विरोधात बोलायला लागली होती. तर रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी पार कोर्टात जाऊन
आबरू नुकसानीचा दावा ठोकण्याची धमकी दिली आणि तो आवाजच दाबून टाकला. त्यावर त्यांच्या विरोधात काही बोलण्याचा चान्सच ठेवला नाहीये असे आरोप विरोधकांनी केले. त्यानंतर युपीच्या योगींनी आणलेली बुलडोजर कारवाई तर सध्या सगळीकडेच बघायला मिळते. विरोधी पक्षाचा किंवा विचारसरणीचा माणूस कायद्याच्या कचाट्यात अडकला की त्याच्यावरचे आरोप सिद्ध व्हायच्या आधीच त्याच्या घरावर बुलडोजर चालवून त्याचं अजून खच्चीकरण केलं जात आहे. काही प्रमाणात असा न्याय निवाडा जनतेला पण आवडतो, पण सगळीकडे याच पद्धतीचा न्याय लावल्यावर हा सुद्धा एक चिडीचाच डाव आहे असे आरोप माध्यमांमध्ये व्हायला लागतात. बाकी मग ईडी, सीबीआय असो, निवडणूक आयोग असो, ईव्हीएम असो, संसदेतून विरोधी पक्षांच्या खासदारांचे निलंबन असो, वॉशिंग मशीन असो, सोशल मीडियावरची मुस्कटदाबी असो, असे कित्येक आरोप तर आता जुने पण झाले आहेत. एकूणच सांगायचं झालं तर भारताची लोकशाही मजबूत राहावी, विरोधी पक्षांना आवाज असावा, जनतेचे प्रश्न मांडण्याचा आणि त्या ऐकून त्यावर उत्तर देण्याची जबाबदारी घ्यावी, अशा सर्व कन्सेप्ट सामान्य जनतेला आता काल्पनिक वाटू लागल्यात. बहुमताचा दबदबा आणि सत्तेचा पुरेपूर वापर करून भाजपा देशात दडपशाही करत असल्याचे आरोप विरोधक गेल्या अनेक वर्षांपासून करत आले आहेत. आणि आता अलीकडच्या काही महिन्यात सामान्य जनता सुद्धा भाजपला याच चष्म्यातून बघायला लागली आहे असं दिसून येत आहे. बाकी मंडळी, तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? अलीकडच्या काळात वाढत चाललेला विरोध पाहून भाजप सरकार बिथरलंय का? म्हणून हा विरोधी आवाज दडपण्याचा प्रयत्न होतोय का? याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. सोबतच आपल्या विशेष बारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.